देशाच्या आर्थिक राजधानीसाठी महत्त्वाच्या अशा मुंबई ते दिल्ली महामार्गाचा पुढचा टप्पा अर्थातच मुंबई ते बडोदा महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। विशेष म्हणजे या मार्गावर दुहेरी बोगदे उभारण्यात येत आहेत। यातील पहिला बोगदा अंबरनाथमधील भोज ते पनवेल जवळच्या मोरबे दरम्यान आहे। या कामासाठी अत्याधुनिक अशा एसटीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे। 2025 पर्यंत हा महामार्ग खुला होणार असून त्यानंतर पनवेल ते कल्याण आणि अंबरनाथ ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई ते दिल्ली हा 1386 किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग उभारला जात असून याचा पहिला टप्पा खुला करण्यात आला आहे। तर याच महामार्गाचा मुंबई ते बडोदा हा पुढचा टप्पा असून याचेही काम महाराष्ट्रात सध्या वेगात सुरू आहे। हा महामार्ग पनवेल तालुक्यातील मोरबे गावात समाप्त होणार असून तिथून तो इतर मार्गांना जोडला जाणार आहे। 440 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम 2 टप्प्यात सुरू असून यातील पहिला टप्पा म्हणजे बडोदा ते तलासरी आणि दुसरा टप्पा हा तलासरी ते पनवेल तालुक्यातील मोरबे असा आहे। हा महामार्ग पनवेल येथे समाप्त होणार असल्याने साहजिकच हा परिसर थेट गुजरात आणि दिल्लीशी जोडला जाणार आहे। अंबरनाथ भोज ते मोरबे येथे दुहेरी बोगद्याचे काम वेगात सुरू आहे। या महामार्गावरील पहिला बोगदा अंबरनाथमधील भोज ते पनवेलमधील मोरबे दरम्यान असून त्याची लांबी 4.16 किलोमीटर तर रुंदी 21.45 मीटर आहे आणि उंची 5.5 मीटर आहे। माथेरान डोंगरांच्या खालून खोदण्यात येणाऱ्या या बोगद्याच्या कामाला फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे। यातील 4.16 किलोमीटरच्या भुयारीकरणाचे काम देखील बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे। अत्याधुनिक अशा एसटीएम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बोगद्याच्या दोन्ही बाजूने भुयारीकरणाला सुरुवात झाली आहे। बोगद्याचे काम सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे। मुंबई ते बडोदा महामार्ग पनवेलमधील मोरबे या ठिकाणी संपणार असला तरी तो पुढे विरार ते अलिबाग महामार्गाला जोडला जाणार आहे। 2025 मध्ये हा मार्ग खुला होण्याची शक्यता असून त्यानंतर पनवेल ते कल्याण आणि अंबरनाथ या शहरांची कनेक्टिव्हिटी मात्र वाढणार आहे। आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।